हॅलो माय डिवाइन सोल्स. तर येस, आता आपण सिंधुदुर्ग फोर्ट हा किल्ला पूर्ण बघणार आहोत. तर चला तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जाते आणि त्याच्याविषयी संपूर्ण माहिती प्रीतम इतक्या सुंदर रीतीनं सांगितली आहे ती आपण ऐकून घेऊया आणि पूर्ण इतिहास हा आपण समजून घेऊया. चला तर गाईड मागल्या वर्षी गाईड ऑफिस चालू होतं, त्याच्यामुळे आपण अंदाज धरला होता की ह्या वर्षी पण चालू असेल. आपण गाईडवाल्यांना फोन करत नाही, तर इथे आल्यावरती मी यांना फोन केला. चौकीतील आतमध्ये जाऊन मी बघून आलो, त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांचा उत्सव चालू आहे, त्याच्यामुळे गाईड सध्या कोणीही अवेलेबल नाही आहे. तर थोडक्यात मला जेवढं वरची माहिती मी थोड्यात माहिती चुकलं तर माफ करा, कारण उगाच खोटा इतिहास किंवा काही असेल तर मला तिथे सांगा. आणि मी दर आठवड्याला येतो, त्यांच्याकडून मला जेवढं कळलं ते थोडंफार किल्ल्यावरती आलोय. आपण ज्या बीचवरून बोट पकडली तो बीच, त्या किल्ल्याचं बांधकाम सुरू झालेलं 1664ला. 1664 ते 1667 अवघ्या 2.5 ते 3 वर्षाचा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बाजूला पुलटे बेट आहे, तिथे आपलं ह्या बेटला पुलटे बेट म्हणतात. आणि बीचच्या बाजूला एक दगड आहे, मोरेश्वराचा दगड, मोरेश्वर म्हणतात. तिथे त्याचं पूजन केलं किल्ल्याचं. किल्ल्याचं बांधकाम इथे 1664ला चालू झालं. त्या अवघ्या 2.5 ते 3 वर्षात किल्ला पूर्ण बांधून झाला आहे. त्या किल्ल्याची 4.5 ते 5 एकर तटबंदी, 4 किलोमीटरची तटबंदी आहे. 40 ते 45 एकरचा किल्ला आहे काहीतरी असा मोठा, तेवढा पण ॲक्युरेट मला माहीत नाही आहे. हा 45 एकरचा किलोमीटरचा किल्ला आहे. हा किल्ला बांधायला 1 कोटी होन रुपये खर्च झाले. 1 होन म्हणजे काहीतरी 10 ग्रॅम काहीतरी असतं, अंदाज एक माझा. तर तुम्ही नंतर गुगल करू शकता काय असेल तर. 1 कोटी होन एवढा खर्च हा किल्ला बांधायला आलाय. हा किल्ला बांधताना त्या किल्ल्याची आपण पद्धत बघतो, ह्याला गायमुख पद्धत म्हणतात. गायमुख पद्धत म्हणजे त्याला एखादा शत्रू आला, आता पाण्यात जलदुर्ग म्हटल्यावरती लवकर बाकीच्या किल्ल्यांवरती कसं होतं की शत्रू येताना हत्ती घेऊन येतात, मोठा लाकडाचा उंडका घेऊन येतात, जेणे की जोरात येऊन दरवाजावरती मारा करायला, दरवाजा तुटेल, आपल्याला आतमध्ये हल्ला करते. परंतु आता काय झालं, पाण्यामध्ये असल्यामुळे हत्ती येणं शक्य नाही किंवा लाकडाचा उंडका येणं शक्य नाही. जरी लाकूड किंवा हजारो लोक संख्येने आली तरी त्यांचा वेग कमी व्हावा म्हणून ही अशी पद्धत बांधली आहे. त्याला गायमुख पद्धत म्हणतात. आणि अजून एक म्हणजे की 1 ते 2 जण लेफ्टी असतात बघा. आता इथे पण तुम्ही त्यातल्या मोजून 1 का 2 कोणतरी लेफ्टी असेल, 100पैकी क्वचित काहीतरी जण लेफ्टी असतात. तर आता ही जी पद्धत आहे, तुम्ही जरी बघितला समोरून शत्रू जरी आले तर त्यांचा हल्ला करताना त्यांची बाजू कोणती आहे, तलवार मारायची राईट बाजू आहे. सगळे राईट असणार, राईटनं मारतो. हा पिलर बघू शकता तुम्ही, त्यामुळे त्यांना इथून हल्ला करता. आणि आपली राईट बाजू कोणती येणार, आपली राईट बाजू आहे. समोरून 10-50 जरी आले तर आपली 5 जण त्यांना भरपूर झाली. त्यांच्या अर्ध्या लोकांच्या तलवार इथं त्याच्यावरती आपटणार आहे. तिथून जरी पुढे आले तर तुम्ही याच्या बाजूला होल बघू शकता, तिथून गरम तेल वगैरे ते टाकण्यासाठी. शत्रू इथेपर्यंत जरी आले गरम तेल टाकण्यासाठी. कसलं पाणी. हा जो लाकडाचा दरवाजा 350 वर्षापूर्वीचा आहे. जेव्हा किल्ला बांधला तेव्हापासून हा दरवाजा आहे. हा सकाळी दरवाजा उघडतो, त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळीच बंद होतो. आधीमध्ये बंद केला जात नाही. आपल्यातले सर्वांना एक विनंती आहे, कोणी अशा कोणत्या वस्तूला त्रास इजा होईल असं काय, आतमध्ये कोणत्या वास्तूला इजा होईल असं काही वागू नका. तर हे मंदिर देखील शिवरायांच्या काळातील मंदिर आहे, दक्षिण मारुती मंदिर. किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोन बाजूला देवड्या दिसतात. त्याला पहारेकरांच्या देवड्या म्हणतात. जिथे सिक्युरिटी बसायची तेव्हाच्या काळात त्या पहारेकारी म्हणतात, तिथे सिक्युरिटी. तर इथून कोण आतमध्ये आलं तिथे आतमध्ये 2 जण बसलेले असायचे. आता ते तोफ ठेवलेली आहे, आपण तोफ बघूया. इतकं छान सुंदर प्रकारे ज्यांनी जी स्ट्रक्चर होतं ते ऐकल्यानंतर आम्ही खूप थक्क झालो. थक्क करून सोडणारी ही पूर्ण इमारत होती, स्ट्रक्चर होता गाईस. आणि इकडे जे म्युझिक चालू होतं, ह्याविषयी प्रोग्राम होता, तर अजून खूप सुंदर वाटत होतं. एंट्रन्सला तिथं एक जरीमरी मातेचं मंदिर आहे, त्याविषयी जाणून घेऊया मग माहिती. हे मंदिर बघा, किल्ल्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर एक मंदिर दिसतं, जरीमरी माता मंदिर असं म्हटलं जातं. जरीमरी माता म्हणजे आपल्या पण गावामध्ये बघा जागेवाला असे बरेच देव असतात की आपली संरक्षण करतात, रक्षा करतात. तसं ते मंदिर नंतर बांधलेलं आहे, त्याला जरीमरी माता मंदिर म्हणतात. एक अंदाज असं बांधून असताना देवीची वगैरे मूर्ती असेल तर सध्या त्यामध्ये त्रिशूल आहे. इथे हे लिहिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. कोणाला माहिती इथे व्यवस्थित जोरात असं काय नाही केलं. हे देऊळ तुकाराम एसे पायारेकर राघोश्रोषित यांनी बांधले. तर हे लिहिलं आहे. आता त्यांची काही चुकी नाही की लिहिताना आता आपण बघितलं की आपण त्याला स्पेस देतो, प्रत्येक वर्ड घेण्यासाठी स्पेस देतो. तर तेव्हामध्ये स्पेस देत नव्हते. तर हे लिहिलं आहे, हे देऊळ तुकाराम एसबा आयरेकर यांनी श्री चित्ते यांनी बांधले आहे. सन 1813 असं काहीतरी लिहिलेलं आहे. कसं लिहिलेलं आहे 1813ला. हे तुला आता नंतर आपण समोर जाऊया. समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर आहे, त्या मंदिरात दर्शन घेऊया. आय ट्राय टू रीड दॅट बट नाही वाचता आलं ते. तरीच प्रीतमने खूप छान एक्सप्लेन करून सांगितलं. त्यानंतर आता आम्ही फोर्टच्या मेन दिशेकडे जातो. इथं पूर्ण त्यांनी मॅप लावलेला आहे, तर यू कॅन सी की काय काय आहे तिथं. एवढं चालून जणल्यावर सगळेजण मस्त इथं थोडं 2 मिनटं रेस्ट केला, पाणी वगैरे पिला. देखो गाइस, ते पाणी पिलाय नाही, थँक्यू पिले आम्ही. ऑनेस्टली स्पीकिंग जे म्युझिक चाललं होतं बॅकग्राऊंडला, जो किल्ला आम्ही बघत होतो, इतिहास पूर्ण ऐकत होतो, तर असं वाटत होतं की आम्ही त्या काळातच आहोत. आणि हेच तो काळ कसा असेल मीन्स इमॅजिनेशनच्या पलीकडे सगळ्या गोष्टी होत्या. आणि सुंदर
येत होते तेव्हा महाराज सगळ्यांचा स्वराज्यांच्या सगळ्यांची काळजी घ्यायची महाराज. आज देखील आपलं गव्हर्नमेंट त्यांची सगळ्यांची काळजी या 22 कुटुंबांमध्ये घेत आहे. आज या सगळ्या 22 कुटुंबांना पगार भेटतो 22 रुपये पर महिना किंवा 23 रुपये पर महिना. अजून जेव्हा महाराजांपासून चालू आहे तसाच चालू आहे अजून. आपल्याला तिथं बाहेर गेलं की तुम्ही गावी गेला की शेती आहे, मुंबई पुण्याला गेली तुम्हाला जॉब आहे, तर इथे दुसरा काय उपयोग नाही यांना. गाईड आलं किंवा आता आपण गाईचे जे चार्जेस देतो तुम्ही म्हणा की 1000 रुपये यांनी घेतले, आता यांचे जात नाही. हे इथले जे काम वगैरे करतात मायनर जे स्वच्छता आलं किंवा उत्सव वगैरे आला ते लोक त्यातूनच घेतात. त्यांच्यावरती सगळं चालतं. त्याच्या समोर आपण जे बघतो ते महादेव मंदिर आहे. आतमध्ये महादेवाचं एक आणि समोर एक बघताल ती विहीर काय दिसेल तुम्हाला. त्या समोर एक भुयार होतं. जे भुयार इथून जाऊन बाहेर मालवण शहरामध्ये समुद्राखालून बाहेर उघडतं. नंतर ब्रिटिशांनी आणि त्यानंतर ब्रिटिशांनी ते भुयार बंद केलं. आता तुम्हाला एक नुसतं विहिरीसारखं दिसेल. पण त्यावरती कुठे आपल्या गव्हर्नमेंटने किंवा आपल्याला कोणी असा शोध केला नाही की ते उडून आपण बघावं ते कुठे उघडतं किंवा कुठे जातं. आज आपण बाहेरच्या देशातलं म्हणतो की अंडरग्राऊंड टनल इकडे होतं तिकडे होतं. आपल्या पूर्वजांनी 350 वर्षापूर्वी करून ठेवलेलं सगळं. पण आपल्याला त्याची जाण नाही, आपण ते उडून बघत नाही. तर तुम्ही दर्शन वगैरे करून या, नंतर आपण पुढे जाऊया. अशा प्रकारे जी अनरिव्हील इन्फॉर्मेशन होती ती आमच्यासमोर रिव्हील झाली. आणि हा जो भुयारी मार्ग हा इथून होता तर त्याच्यामागचं काय रहस्य आहे ते आम्हाला प्रीतमने खूप सुंदर एक्सप्लेन करून सांगितलं. म्हणजे आम्ही खरंच खूप थक्क झालं ते ऐकून की वा मीन्स धन्य आहे आपल्या राजांना. इथं खूप छान सुंदर लहान आपल्या महादेवाची मूर्ती आहे. चला तर आपण त्यांचं दर्शन घेऊया. चला नमः पार्वतीपते हर हर महादेव. एक स्पॉटच्या इन्फॉर्मेशन ग्रॅब करत आम्ही आता नेक्स्ट जलाशयाकडे जात आहोत. विहिरी बघायला भेटतो. दूध साखर आणि दही त्या पिण्यानं नाव आहे. 2 इथे आहेत आणि एक पुढे आहे. दूध साखर दही असं नाव का दिलं आहे तर चारी बाजूने समुद्र आहे, खारं पाणी आहे. तेव्हा महाराजांनी इथे विहीर पाडल्या. पिण्याची पाण्याची योग्य सोय आणि हे पाणी गोड पाणी आहे. जे आता टेस्ट करायला आपल्याला भेटणार नाही. पहिले रस्सी वगैरे होते लोक पियायचे, पण आता रस्सी वगैरे नाही आहे. दूध साखर दही आणि आत्ताचा आपण विचार करतो की रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे आत्ता आलं आहे. तुम्ही विहीर बघचाल तर मूळ बांधणी बाहेर आहे आणि मेन विहीर आतमध्ये चौकोन आहे. ती बघितल्याच्या नंतर बघून घ्या असं का. आणि हा जो दगड आहे हा मालवणमधून आणलेला दगड आहे तो. आणि नंतर आता पुढे आपण त्या पॉईंटवरती जाणार आहे. आणि एक त्या किल्ल्यावरती आपल्याला बघण्यासारखं महाराजांचा प्रत्येक कोणत्याही राजाचा राणीचा आपण एक इतिहास ऐकला तर मोठा महाल होता, हे होता तेवढं सगळं ऐकतो. आपल्या राजांचा महाल नव्हता, साधा वाडा होता. आपल्या पाठी जो बघताय त्याच्यात तर कधी शिवाजी महाराजांचा वाडा होता तिथे. तर आता काही राहिले नाही, अवशेषा 2 भिंती राहिलेल्या फक्त. त्यानंतर जे झाडं वगैरे दगडी आहे ते पडून एवढंच राहिलेलं आहे. त्यामध्ये दाखवण्यासारखं एकच गोष्ट राहिली आहे, एक कमळाची डिझाईन राहिली आहे फक्त. ती दाखवत बघून कोणीतरी हात वगैरे लावणार, कारण आपल्या राजाचं दाखवण्यासारखं एवढीच गोष्ट राहिली आहे. त्याला आपण सगळ्यांनी हात वगैरे लावला तर ती पण पुढच्याला कोणाला बघायला भेटणार नाही. ती पूर्ण अशी इथे अशी गोल डिझाईन होती. सगळ्यांनी हात वगैरे लावून हे करून ते पडून गेलं. फक्त आता हे एकच राहिलं आहे. सेम बॅक साईडला पण आहे, बांधलेला आहे. तो मालवणमधून आणलेला दगड आहे, जेणेकरून पाणी शोषून घेऊन आतमध्ये परत तेच पाणी रियूज होईल असं तेव्हा हे केलेलं आहे. तुम्ही या तिन्ही विहिरी बघून घ्या. चला तर पुढे जाऊन आपण पूर्ण किल्ल्याचा व्ह्यू हा वरून बघूया. मीन्स अथांग समुद्र अँड हा किल्ला जो पसरलेला आहे तो पूर्ण डोळ्याचा पारणं फिरणारा हा नजारा होता आमच्यासाठी. विकेंड असल्यामुळे इथे छान गर्दी पण जमलेली होती मस्त किल्ला बघायला आणि सगळं त्याचा आनंद घेत होते. जो किल्ला आहे तो 1664 to 1607 बांधला गेलेला आहे. म्हणतात ज्याच्यावरून 360 व्ह्यू पूर्ण किल्ल्याचा दिसतो आपल्याला. चारी बाजूला आपल्या किल्ल्यावरती लक्ष ठेवायला वगैरे आपले मावळे इथे असायचे. तू सगळ्या बाजूला आपण लक्ष ठेवू शकतो. त्या किल्ल्याच्या बॅक साईडला बनवलं आहे, कारण की त्या साईडला तर मालवण शहर, त्या साईडला आपल्याला हल्ला करणारी कोणती बाजू आपलीच आहे. त्यामुळे त्या किल्ल्यावरती हल्ला पाण्यातून सोडा त्यामुळे येणाऱ्या बोटी किंवा शस्त्र वगैरे इकडे येणार आहे. त्यामुळे हा वातावरण इथे तुम्ही सगळ्या ठिकाणी लक्ष द्यायला जायचं. तर इथून बघताना पूर्ण किल्ला दिसतो. पूर्ण किल्ल्याला 22 बुरुज आहेत. बुरुज आपण पहिल्या एक बघितला आहे, त्याला असे पूर्ण 22 बुरुज आहेत. आणि तेव्हाच्या काळात महाराजांचं विचारदृष्टी एवढी दूरदृष्टी होती की आता इथे तो मावळा पहारे राहिला उभा आहे, त्याला टॉयलेटला आलं तो टॉयलेट तिथे, पण तिकडच्याला आलं की तो इकडे येणार त्याला म्हणजे पहारेला दुसरा. तर असं न करता जेवढेही बुरुज आहेत आणि तुम्ही जेवढेही बघता तुम्हाला इकडे दाखवतो ती छोटी विंडो दिसते बघा ते प्रत्येक बुरुजाच्या खाली टॉयलेट बनवले. टोटल 40 टॉयलेट 40 टॉयलेट ठिकाणी एवढं लांब वगैरे जायची गरज नाही. आणि त्यात पण हायजीनचा हे केलं की डायरेक्ट समोर आतमध्ये जाऊन राईट साईडला बांधले. दरवाजा वगैरे नाही आहे, आत गेले की राईट साईडला टॉयलेट बांधले. आणि त्यामध्ये अजून एक हे केलं आहे की शत्रूंनी जर हल्ला केला तरी बाहेर महाराज आत येणे आधी बाहेर जाण्याचा विचार करायचा. किल्ल्यामध्ये आत येण्याचा जेवढा विचार करतो तेवढाच बाहेर जातो. तुम्ही भुयार एक बघितलं. आणि अजून एक म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीला असे दगड लावले जायचे की यातला एक दगड निघाला की तिथून आपण बाहेर जाऊ शकतो. तो परत लावले की तो तटबंदीमध्ये मिक्स होऊन जाईल, कोणाला कळणारी नाही की तिथून बाहेर जायला पर्याय आहे. समोर तुम्ही बघू शकता तिथं आता सध्या उघडं आहे. क्वीन बीच असं म्हटलं जातं. राजा महाराजांच्या पत्नी कारणाने त्यांचं वास्तव्य ह्या जिल्ह्याला जास्त लागलं. तर त्या असताना असं म्हटलं की संध्याकाळच्या काळात संध्याकाळच्या वेळेत त्या तिथे चालायला यायच्या, त्यामुळे त्या बीचला क्वीन बीच म्हटलं जातं. आणि
तुम्ही म्हणताल पूर्ण किल्ल्यावरती त्या साईडला घर आहेत मंदिर आहे, असं मधल्या भागात का नाही आहे? मधल्या भागात का नाही तर इथून येणाऱ्या शत्रूंनी हल्ला वगैरे केला गाडी गेला काही गाडी तर ते जास्तीत जास्त आपली मदत करू येते. तिथे नुकसान वगैरे झालं काही नाही दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत ते डोळ्याची दिसत आहे. जेव्हा ब्रिटिश किल्ल्यावरती होते तेव्हा त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची पाहिजे, त्यामुळे डोळ्याची दिसत होती. तेव्हा त्या बंदुकीने खासगीच्या बंदुकी होत्या, गोळी वगैरे मोठ्या बंदुकीला खासगी, त्यामुळे मोठे झाले. पूर्ण 360 डिग्रीचा हा व्ह्यू आम्ही बघितला आणि पूर्ण डोळ्यात साठवून घेतला. हा किल्ला प्रचंड खूप मोठा आहे. हा 48 एकरमध्ये हा पूर्णतः पसरलेला आहे. यू कॅन सी हियर. जेव्हा तुम्ही पूर्ण किल्ला हा सैर करतात, पूर्ण बघतात, हिस्ट्री ऐकतात, तुम्ही हा किल्ल्याच्या प्रेमात नक्की पडणार. आणि येस, नक्की तुम्ही ह्या किल्ल्याला जाऊन व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. आणि ऑफकोर्स आमच्या गाईडचं काम प्रीतमने खूप सुंदररित्याने केलेलं होतं. मीन्स गाईड काय सांगायला इतकं छान पद्धतीने आम्हाला त्याने सांगितलं. आम्ही याच्या आतून मस्त किनारपट्टीकडे गेलो आणि गाईज इथून तुम्ही एंटर केल्यानंतर इतका छान सुंदर व्ह्यू दिसतो ना की अरे वा, मीन्स क्या बात. आणि तुम्ही फोटो क्लिक करण्याशिवाय तर राहणारच नाही. म्हणजे डोळ्यात तुम्ही हा साठवून ठेवणार इतका छान नजारा इथून तुम्हाला बघायला मिळेल. आहे ना किती छान दृश्य इथं. आणि ऑफकोर्स ह्या दृश्य बघत सगळेजण फोटोज काढायला लागले होते. राव मीन्स स्वतःला आपण थांबेन असं झालं होतं तिथं. इतक्या मुळात आम्ही चालून दमल्यावर आम्हाला दिसला गोला. आणि ऑफकोर्स आम्हाला सगळ्यांना आवडतो, तर आम्ही मस्त या दिदीकडनं मस्त गोला घेतला. तुला वाटतोय ना तुम्हाला ही गोला खावायचा, तर मस्त आपल्या आजूबाजूच्या दुकानात कुठं मिळत असेल तर तुम्ही मस्त आताच्या आत्ता बाहेर जा आणि मस्त गोला खाऊन या. आणि मस्त आम्ही तर काला खट्टाचा फ्लेवर घेतला होता आणि सगळं मीच घेतले होते. बघा तुम्हाला कोणता आवडतो तो. काय म्हणते मग मंडळी, येत आहे ना गोला खायला? गोला खायला ये म्हणलं माय. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला जेव्हा क्षणभर विश्रांती हवी होती वाटेल, मानसिक स्वास्थ्य जेव्हा हवं असं वाटेल, त्या वेळेला कुणीही न सांगता राम आठवला पाहिजे. विसावा तिथेच आहे. आपल्याला जो विसावा पाहिजे ना, तो विसावा नावाच्या 5 स्टार मध्ये जाऊन नाही मिळत. तो काही क्षणात होता. बाहेर आलो तिथला इथे नाव विसावा नाहीये, हा शाश्वत विसावा. तर खूप सुंदर माहोल क्रिएट झालेला होता. मस्त कीर्तन चालू होतं इथं. खूप भाविक भक्त लोकांनी इथं मस्त हजेरी लावली होती ऐकण्यासाठी. इथंच म्युझियम पण आहे. आपण म्युझियमला पण व्हिजिट करूया, मस्त तिकीट घेऊया आणि जाऊया आपण म्युझियम बघायला. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.